लोक विचारतील फोन चालू होतील याच्यावर कायद्याची मागणी करणार का, याच्यावर मुलांचे हल्ले केले, बॉम्बस्फोट केले, ते काय कायद्याची परवानगी घेऊन आले का, त्याच्याबरोबर कायदा नाही का, मग किती वेळा आपण मागणी करायची. आज एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद चालू आहे, आता प्रत्येक गोष्टीवर का कायदा करत बसायचा का. पण कायद्याच्या पलीकडे एकदा आपण जर ठरवलं की आपण सगळ्यांनी ठरवलं की आपल्या हिंदू समाजात हा ठरलेला नियम आहे, याच्या पलीकडे जायचं. जसं आता तुम्ही निवेदक सांगत होते प्रोटोकॉल आहे, प्रोटोकॉल पाळा, तर आपल्या सुद्धा प्रोटोकॉल ठरला पाहिजे की आपण या लोकांशी कुठल्याही प्रकारे आर्थिक व्यवहार करणार नाही. हा कायदा तुम्ही करून टाका. आज तालुका स्तरावरचे कधी बाजार असतो, बाजारात दिवशी एखादी मराठी मागे सांगत होते ते महिला कोणी शेळी घेऊन आलं, तिला माहिती नाही 500 रुपये ती शेळीची हातून हिसकून घ्यायची आणि परत तिने कोणाला म्हणा माईक घेतली म्हणून शेळी पैसे दिले तिला, अरे भाऊ ती 2000 रुपये शेळी तू 500 रुपये दिली. पण तुम्हाला सांगू ज्या वेळेला आपण हे सगळं ठरवू की यांचे आर्थिक आपल्याला नाकाबंदी करायची, तुम्हाला सांगतो याची एकाची ताकद होणार नाही की आपल्या हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीकडे पाहण्याची, बघण्याची किंवा कुठल्याही सानपताईच्या एखाद्या कुटुंबातला जो देशाचं संरक्षण करत होता त्याच्या अंगावरती छाच गवतण्याची हिंमत होणार नाही. पण हे आपल्या ठरवणार, हे कायदा नाही करू शकत, हे आपल्या सर्वांना ठरवणार. सगळं हिंदू समाज म्हणून आपल्या सर्वांना निर्णय घ्यावा लागणार आणि तो घेणं अपेक्षित आहे. आज तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरती सांगत असताना अनेक मुद्दे असतात. या जिहादाचे वेगवेगळे प्रकार आहेत, समाजाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. प्रत्येक शहरात एखाद्या गावात गेलो की त्याच लोकांचं अतिक्रमण असतं. कुठलं असं ठिकाण राहिलं नाही की त्यांनी सोडलं नाही.